विद्यार्थी मित्रांनो, 5 वर्षांची रास यापासून एक समीकरण तयार करा आणि 2 वर्षांची रास यापासून एक समीकरण तयार करा. बस पुढे काम करायचं तुम्हाला. समीकरण 1 मधून 2 वजा करा. या वजाबाकीमध्ये पी कॅन्सल होईल. 5i मधून 2i गेला, 3i आला. या दोघांची वजाबाकी 540. हे समीकरण सोडवल्यानंतर आय ची व्हॅल्यू मिळून जाईल 180. आय म्हणजे सरळ व्याज. चला, सरळ व्याज मिळालं आपल्याला 180 रुपये. आता ह्या आयची व्हॅल्यू एक तर समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. चला, आपण या ठिकाणी समीकरण 2 चा वापर केलाय. या ठिकाणी आयची व्हॅल्यू ठेवली पी अधिक 2i. हे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला मिळून जातो पी म्हणजेच मुद्दल. चला, मुद्दल पण मिळाली आपल्याला. आपल्याला काढायचं आहे दर. हे दराचं सूत्र आहे, हे लक्षात घ्या. आता या सूत्रामध्ये अगोदर पी आणि एन भरा. पी मिळालाय आपला 1800 मुद्दल आणि एन एक तर तुम्हाला 2 वर्ष वापरायचं आहे किंवा 5 वर्ष वापरायचं. हे 5 किंवा 2 दोन्हीपैकी एक वापरा. चला, आपण यांची व्हॅल्यू 2 वापरली या ठिकाणी. मग जर एन 2 असेल तर वरती आय सुद्धा 2 वर्षाचा पाहिजे सरळ व्याज. हे 1 वर्ष सरळ व्याज आहे म्हणून 2 वर्षाचा येईल 360. हा जो 100 आहे कॉन्स्टंट आहे, स्थिर असतो हा सूत्रामधला, तो 100 तासाचा येईल. हे सोडवल्याच्या नंतर आपल्याला आर म्हणजे दर मिळून जाईल 10%. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.